पासूनच आम्ही कमीत कमी 13 ते 14 पेशंट ऑपरेट केलेले आहे. पण त्याच्या अगोदर म्हणजे अप टू 2009 पर्यंत आम्ही जे अराउंड 40 पेशंट्स ऑपरेट केले होते फॉर ओबेसिटी अँड इन्फर्टिलिटी. ऑल द पेशंट्स हॅव कन्सीव्ड. आम्हाला 100% रेकॉर्ड आहे की आतापर्यंत एक पेशंट मध्ये रिस्क नाही झालाय, एक पेशंट मध्ये डेथ नाही झाली, एक पेशंट मध्ये कॉम्प्लिकेशन नाही झालंय आणि सगळे पेशंट्सनी कन्सीव्ह केलेलं आहे. बाकी जे जून नंतर झाले त्यांचे आतापर्यंत 9 महिने नाही झाले, त्यांची डिलिव्हरीज नाही झाली, ते वेगळी गोष्ट आहे. पण 1 वर्ष आधीपर्यंत आम्ही जितके पेशंट ऑपरेट केले ते सगळ्यांनी कन्सीव्ह केलेलं आहे बाय नॉर्मल मेथड्स. दिस इज व्हेरी गुड फॉर अस. मनीष मोटवाने सोबत या गप्पा अशा चालू राहणार आहेत, पण वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. व्यक्तिवेध या विशेष सदरामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, आपण आता तुमची मेडिकलची तुमची कारकीर्द आतापर्यंत पाहिली, पण तुम्ही या व्यतिरिक्त रोटरी क्लब ऑफ मुंबईचे ग्लोबल वॉर्मिंगचे इन्चार्ज सुद्धा आहात. तर रोटरी क्लब तर्फे मुंबईमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम चालतात? मी रोटरी क्लब ऑफ मुलुंड हिलव्ह्यूचा मेंबर आहे. पण आम्ही सगळ्यांचं मुलुंड रोटरी क्लब फायनली मुंबई डिस्ट्रिक्ट 3140 मध्ये आहे आणि मी डिस्ट्रिक्ट 3140 मध्ये 2 वर्षापासून ग्लोबल वॉर्मिंगचा चेअरमॅन आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगवर मुंबईमध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी होणार तर ते माझ्या अंडर होणार आहे. तर ग्लोबल वॉर्मिंग मध्ये राईट फ्रॉम ट्री प्लांटेशन टू क्लिनिंग ऑफ रोड्स टू सायकल चलाव, आम्ही हे सगळे काम मुलुंडमध्ये करतोय. मुलुंड पूर्ण मुंबईमध्ये करतोय. इनफॅक्ट मुंबईमध्ये गेल्या 2 वर्षापासून मी क्लायमेटथलॉन सायकल चलाव कॅम्पेन सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना प्रोत्साहित करतोय की तुम्ही सायकल चालायला पाहिजे, शॉर्ट डिस्टन्सेसवर गाडी किंवा रिक्षा यूज नाही करायला पाहिजे. आणि वी आर ऑल्सो अप्रोचिंग बीएमसी. आम्ही बीएमसी मध्ये जाणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना सजेशन देतोय की तुम्ही फुटपाथ वाढून घ्या, ज्याच्यावर लोक सायकल जास्त चालू शकणार. तर हे सगळे प्रयोग आमचे चाललेले आहेत. याच्या अतिरिक्त आम्ही एक दुसरं कार्यक्रम पण सुरू केलेला आहे. याला सायकल चलाव कॅम्पेन आम्ही म्हणतोय. सायकल चलाव कॅम्पेन इज अ कॅम्पेन ज्याच्यामध्ये जसं तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये ऐकलं असेल किंवा बघितलं असेल की आज माणूस इकडून एक गाडी रेंटवर घेऊन गेला आणि तिकडे जाऊन सोडून देणार. मग त्याची जिम्मेदारी नाही की त्याला तिकडून गाडी परत या प्रायमरी सेंटरवर आणायचं आहे.
जर माणसाला हे फॅसिलिटी असणार तर ते सायकल जास्त वापरणार हे आमच्या मनात आलं. याच्यासाठी आम्ही आमचा फर्स्ट प्रयोग केला आम्ही मुलुंड ईस्टला, जिकडे मुलुंड ईस्ट स्टेशन आणि केलकर कॉलेज असं आम्ही 2 पोस्ट सुरू केले. BMCने आम्हाला मदत केलंय, आमचे खासदार आहेत संजय पाटील, त्यांनी आम्हाला खूप मदत केलंय. तर याच्याने काय होतोय की आम्ही एक सायकल चलाव कॅम्पेन सुरू केली आहे. आम्ही करीबन 15 सायकल ठेवतो मुलुंड स्टेशनला ईस्टला आणि 20 सायकल आम्ही ठेवले केलकर कॉलेजला. म्हणजे जर एक माणसाला इकडून केलकर पर्यंत जायचं, मुलुंड ईस्टून केलकर पर्यंत जायचं, तर तो सायकल घेणार आणि सायकल घेऊन 1 तासासाठी तो सायकल त्याच्याकडे असणार, तिकडे घेऊन तो केलकर कॉलेजला सायकल सोडू शकतो. त्याची जिम्मेदारी नाही की त्याला सायकल घेऊन परत इकडे यायचंय. म्हणजे याच्याने आम्ही केलकर कॉलेजचे प्रिन्सिपल केलं, केलकर कॉलेजचे टीचर्स या सगळ्यांनी आम्हाला याच्यामध्ये खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे त्यांना बघून स्टुडंट सुद्धा हे सगळे करतात आणि जस्ट आम्हाला पाहिजे की लोकांना याचा लाभ घेतला पाहिजे. तर जे सायकल आम्हाला आज बाहेर मार्केटमध्ये 40 रुपये 50 रुपये अर्धा तासासाठी मिळते, आम्ही फक्त एक रेट ठेवला पाहिजे. त्यामुळे आम्ही 3 रुपयामध्ये 1 तासासाठी सायकल ठेवतो, ज्याच्यामध्ये आमचा खर्च पण निघत नाही. पण याच्याने आम्ही भरपूर लोकांना प्रोत्साहित करतोय की तुम्ही सायकल वापरा. आम्ही सुरू केलं 1.5 वर्ष अगोदर 15 सायकल, आज आमचे 35 सायकल आहे. असाच सेम प्रयोग आता आम्ही करतोय. आमची BMC परमिशन सगळं झालेले आहे. विद्याविहार ईस्ट स्टेशन आणि सोमय्या कॉलेज आणि तिसरा आमचा सेंटर येतोय आता 2 महिन्यात इन हिरानंदानी कॉम्प्लेक्स पवई. जर हे आमचा प्रयोग सफल झाला तर आम्ही पूर्ण मुंबईमध्ये कमीत कमी असं 20 सेंटर सुरू करणार. त्याच्याने मला वाटतंय की आम्ही काहीतरी डिफरन्स करू शकणार ग्लोबल वॉर्मिंगमध्ये. सर, आता सध्या महागाई सोबत मेडिकलचा खर्च सुद्धा खूप वाढलेला आहे. सर्वसामान्य माणसाला बायपास सारख्या सर्जरी परवडत नाहीये. तर तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्ही गरिबांना कशा प्रकारे मदत करता? आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही स्वतःचा मोटवानी चॅरिटेबल ट्रस्टचा एक सोशल सर्व्हिस डिपार्टमेंट ठेवलेला आहे. जे पेशंट्स नॉर्मली अफोर्ड करू शकतात ते नॉर्मल कॉस्ट भरतात. जे पेशंट अफोर्ड नाही करू शकतात तर आम्ही एक स्पेशल सोशल वर्कर ठेवलाय. ते आमचे सोशल वर्करला अप्रोच करतात आणि त्या सोशल वर्करने त्यांचे राशन कार्ड, त्यांची घरची स्थिती, बँकची स्थिती बघून आम्ही पेशंटला 10%, 20%, 30%, 40%, 50% पर्यंत पण डिस्काउंट देतो जर पेशंट अनअफोर्डिंग आहे. दुसरी गोष्ट आम्ही करतोय जे मोटवानी चॅरिटेबल ट्रस्टची एक एकदम खास सुविधा आहे की आम्ही या हॉस्पिटलमध्ये मोटवानी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आम्ही कॅटरेक्ट ऑपरेशन्स करतो. आता हे जे चालू आहे, आस्था हेल्थकेअर चालू व्हायचं अगोदरपासून आम्ही कॅटरेक्ट ऑपरेशन करून घेतोय. ज्याच्यामध्ये पेशंटला आज आम्ही कोणताही चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलं तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅटरेक्ट सर्जरी कमीत कमी 5,500 ला होते. पण असे आमचे भरपूर लोक आहेत ज्यांना कॅटरेक्ट सर्जरी 5,500 मध्ये पण ते अफोर्ड करू शकत नाही. आणि या बिमारीला आम्ही सांगतो प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस, म्हणजे जे ब्लाइंडनेस आम्ही प्रिव्हेंट करू शकतो पण लोकांना कॅपॅसिटी नाहीये किंवा इग्नोरन्स आहे, त्यांना माहिती नाहीये. त्यामुळे ते त्यांना विचार येतो की नाही वयाप्रमाणे आम्हाला ब्लाइंडनेस झालेला आहे. तर आम्ही चॅरिटेबल कॅम्प्स ठेवतो, गावी जाऊन आदिवासी विलेजमध्ये जाऊन कॅम्प्स ठेवतो, इकडच्या स्लम्समध्ये आम्ही कॅम्प ठेवतो. आणि या जे पेशंट्स हे कॅम्पसाठी रजिस्टर होतात त्यांना आम्ही फक्त 500 रुपये 500 रुपीज मध्ये सर्जरी, मेडिसिन्स, लेन्स, इन्व्हेस्टिगेशन सगळं करून देतोय. आणि आता आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये आस्था हेल्थकेअर मध्ये 4,500 ऑपरेशन केलेले आहेत. दरवर्षी आम्ही मिनिमम 900 to 950 ऑपरेशन्स करतो आणि आतापर्यंत या ऑपरेशनसाठी आम्ही गव्हर्नमेंटहून काही ग्रांट सुद्धा घेतले नाहीये. सर, तुमच्यासोबत तुमच्या पत्नी मेहक मोटवानी सुद्धा एक सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. तर तुमच्या या सगळ्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग तुम्हाला कसा लाभतो? मेहक मॅडम ते गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत. ऍक्च्युली सुरुवात जे आम्ही ओबेसिटी सर्जरीचं केलं ते त्यांच्या पेशंट्सवर केलंय, जिकडे त्यांचे कितीतरी पेशंट्स होते जे एकदम ओबेस होते आणि इन्फर्टाईल होते. तर त्यांनी आम्हाला इनिशियली शी सजेस्टेड मी की या पेशंट्सवर आपण कशाला करू नको. आणि वी हॅव गॉट व्हेरी गुड रिझल्ट्स. हे तर क्लिनिकल साईडचं असलं पण माझी पूर्ण हॉस्पिटल, कारण मी ऑल ओव्हर इंडिया फिरत राहतोय, माझे ॲपलचे सेंटर्स ऑल ओव्हर इंडिया आहेत आणि माझे जे बिलाईट क्लिनिक आहे ओबेसिटी क्लिनिक ते मुंबई आणि इंडियाचे भरपूर हॉस्पिटल्समध्ये त्यांनी हे ओबेसिटीचं डिपार्टमेंट मला आउटसोर्स केलेलं आहे, बिलाईट क्लिनिकला आउटसोर्स केलेलं आहे. तर जेव्हा मी फिरत राहतोय तर इकडचं पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन 1 man आर्मी माझी वाईफ बघते. माझे वडील सुद्धा माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये आहे. म्हणजे जर माझे वडील हॉस्पिटलमध्ये असले तर मला कोणत्याही गोष्टीचा विचार करायची आवश्यकता नाहीये. तर असं आमची फुल फॅमिली
या हॉस्पिटलमध्ये काय ना काहीतरी काम करत राहते. मग ऍक्च्युली जो आम्ही कॅटरॅक्टचा कॅम्प सुरू केलेला मोटवानी चॅरिटेबल ट्रस्ट, दॅट इज ऍक्च्युअली अ प्रोजेक्ट ऑफ माय मदर डॉक्टर मालती मोटवानी. अच्छा सर, तुमचे ह्या पुढचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत तुमचे? माझे प्लॅन्स आहेत की एक आम्हाला ओबेसिटी इरॅडिकेट करायचे पूर्ण इंडियामध्ये. ज्याच्यासाठी तुम्ही ऐकलं असेल की आता मी पूर्ण मुंबईमध्ये कमीत कमी 15 सेमिनार्स ठेवले होते ऑन ओबेसिटी इरॅडिकेशन अँड ओबेसिटी अवेअरनेस. त्याचा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. आणि दुसरा आहे हार्ट केअर. आमचा असा विचार आहे की पूर्ण इंडियामध्ये कमीत कमी आमचे 50 बीलाइट क्लिनिकचे सेंटर्स असले पाहिजे आणि 50 ऍपल हार्ट केअरचे सेंटर्स असले पाहिजे. जे जर देवाची कृपा असली तर आम्ही डेफिनेटली करू शकतो. सर, व्यक्तिवेधच्या माध्यमातून तुम्ही ओबेसिटी आणि हार्ट केअर बद्दल लोकांना काय आवाहन कराल? जर आम्ही आमची लाईफस्टाईल सुधारणार नाही, जर आम्ही खाण्यापिण्याची पद्धत चेंज करणार नाही, तर उद्या जाऊन आम्हाला डायबिटीज जे आतापर्यंत 40 किंवा 45 वयात येतात ती 30 वर्षामध्ये यायला सुरू करणार. जे हार्ट अटॅक आम्ही बघत होतो आधी 60 वर्षाच्या माणसाला व्हायची, आता नाउडेज आय सी की 30 साल के आदमी को भी हार्ट अटैक हो जाती है. तो जब तक हम अपने खाने पीने का सुधार नहीं करेंगे, जब तक हम लोग हमारी लाइफस्टाइल चेंज नहीं करेंगे और हम एक नियमित रूप से हमारे हेल्थ के बारे में ध्यान नहीं रखेंगे, तो हार्ट अटैक, डायबिटीज, ब्लड प्रेशर ये सिर्फ बढ़ने वाले हैं. इन सब से सिर्फ एक ही चीज होगा कि हम मोटापा इतना बढ़ जाएगा कि हम हमारे डे टू डे लाइफ में हम डे टू डे काम नहीं कर सकेंगे. हमारी काम करने की कैपेसिटी कम हो जाएगी, लाइफ स्पैन कम हो जाएगा, क्वालिटी ऑफ लाइफ कम हो जाएगी. तो अगर हमें ये सब सुधारना है तर आम्हाला आपल्या स्वास्थ्याचा ख्याल ठेवायला पाहिजे, आम्हाला लाइफस्टाइल चेंजेस आणायला पाहिजे. रोटरी बहुत सारे काम करती है. जैसे मैंने आपको बताया कि हम ग्लोबल वार्मिंग पे काम कर रहे हैं, हम कम्युनिटी सर्विस पे काम करते हैं, हम इंटरनेशनल सर्विस में काम करते हैं. वैसे ही रोटरी के सामने एक बहुत बड़ा जो प्रश्न है, जो क्वेश्चन है, वो है एजुकेशन, चाइल्ड एजुकेशन, चाइल्ड हेल्थ. तो रोटेरियंस ने ऑल ओवर इंडिया, ऑल ओवर द वर्ल्ड रोटेरियंस ने सोचा कि क्यों ना एक ऐसा काम किया जाए जिसमें हम लोग बच्चों की हेल्थ भी सुधारें और बच्चों की एजुकेशन भी बढ़ाएं. तो आप तो जानते होंगे, आप ऐसे माध्यम से हो कि आज के दिन में कितने सारे बच्चे स्कूल नहीं जा सकते हैं क्योंकि वो अफोर्ड नहीं कर सकते हैं. कितने सारे घरों में एक टाइम का खाना नहीं मिलता है. तो रोटेरियंस को एक ख्याल आया कि क्यों ना हम ये दोनों चीजों को साथ में सॉल्व करें. तो उन्होंने बहुत सारे स्कूल्स अडॉप्ट करने को चालू किए. वो अडॉप्ट करने से क्या हुआ कि हम वहाँ पे मिड डे मील्स, जो आपने देखा है कि गवर्नमेंट का प्रोजेक्ट है, लेकिन एक्चुअली स्पीकिंग गवर्नमेंट की तरफ से जितने एड मिलता है हमें उससे बहुत ज्यादा एड की जरूरत है. तो हमने ये मिड डे मील प्रोजेक्ट को अपना एक खास प्रोजेक्ट पकड़ लिया, जिसमें हम घरों घरों में जाके बच्चों को स्कूल में रजिस्टर करवाते थे और हम उनके माओं को बोलते थे, उनके पेरेंट्स को बोलते थे कि हम इनको एक टाइम का अच्छा खाना, स्वादिष्ट खाना दिलवाएंगे. एक टाइम का अच्छा स्वादिष्ट खाना मिलने से उनकी सेहत सुधरेगी, बीमारियां कम होगी, वो तो एक बात है, लेकिन वो एक खाने की लालच से बहुत सारे बच्चे स्कूल में पढ़ाई करने आते थे. माँ बाप सोचते थे कि हमारे घर में 5 बच्चे हैं जिनको खाना नहीं मिलता है, उसमें कम से कम एक बच्चे या 2 बच्चे को तो वहाँ खाना अच्छी तरह से मिल जाएगा. तो ये उनको लालच देके हमने उनके अंदर मिड डे मील द्वारा एजुकेशन भी बढ़ाई, उनका स्वास्थ्य भी बढ़ाया. तो ये हमारे रोटरी का एक बहुत जाना माना बहुत बड़ा प्रोजेक्ट. तर हे होते डॉक्टर मनीष मोटवानी, ज्यांनी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून स्वतःची सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देऊन व्यक्तिवेधमध्ये आज इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार.